नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यातील संबंध नेहमी सामायिक विचारसरणी आणि खोल परस्पर आदरांचा राहिलाय. संघाचे दिग्गज अनेकदा म्हणतात की चांगले मित्र आहेत, मोठ्या ध्येयासाठी समर्पित भावांसारखे एकत्र काम करण्यासाठी वाढलेले आणि तयार केलेले असल्याचंही सांगण्यात आलंय. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अर्धमसाला गावात 2 तरुणांनी मशिदीत स्फोट घडवून आणलाय. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर वादाचं असल्याचंही दिसून आलंय. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केलेत आणि घटनेत सहभागी असलेल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असंही म्हणण्यात आलंय. शिर्डी विमानतळावर काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाईट लँडिंग सेवेची सुरुवात झाली आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे, तर साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक अथवा कामानिमित्त शिर्डीवरून ये-जा करणारे आता कोणत्याही वेळी प्रवास करू शकणार आहेत. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू झाल्यामुळे शिर्डी व परिसरातील औद्योगिक विकासालाही चालना मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत आनंद व्यक्त केलाय. राज्यात महायुती सरकार सरीत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे. मात्र ही योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आला असल्याचं आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. त्यामुळे वाढलेला भार पाहता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून आता महायुती सरकारनं दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दिवाळीनंतर महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईसह राज्यभरात यासाठी दौरेही करण्यात येत असून राज्यभरातील नेत्यांनाही त्या ठिकाणच्या पालिकांबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सांगण्यात आलंय. गुढीपाडव्यानिमित्त वांद्रे पूर्व येथील आमदार वरुण सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची आठवण उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड येथे झालेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वेताळ उर्फ दादा शेळके आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. या सामन्यात महाराष्ट्र केसरीची गदा माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या वेताळ शेळके या मल्लाने जिंकली असून त्याच्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली आहे. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि दादा शेळके यांच्या कुटुंबावर शुभेच्छाचा वर्षावही करण्यात आलाय. विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा उत्साह पूर्वपार परंपरेने साजरा करण्यात आलाय. हिंदू नववर्षाचेही तेवढ्याच हर्षोल्लासाने स्वागत करण्यात आलं आणि हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात 2 वेगवेगळ्या भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या असून बाळवेस आणि जुळे सोलापूर भागातून निघालेल्या दोन्ही शोभायात्रेमध्ये उत्साह दिसून आलाय. वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रेमध्ये पारंपरिक मराठी संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या महिला भगिनींचाही सहभाग उल्लेखनीय होता. इराणने अन्न वस्त्र विकसित करू नये यासाठी डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्यावर दबाव टाकतायत. इराणने त्यांच्या अन्न वस्त्र कार्यासंबंधी अमेरिकेशी डील करावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांनी अट केली आहे. इराणने ऐकलं नाही तर त्या देशावर बॉम्ब हल्ला करण्याची आणि टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर काल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी डील केली नाही तर तिथे बॉम्ब वर्षा होईल असं ट्रम्प यांनी टेलिफोन इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाणपुलावरून बेस ऑइल या पेट्रोलियमजन्य रसायनानं भरलेला टँकर काल संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास उलटलाय. या अपघातात गंभीर जखमी असणारा आशिष कुमार यादव या वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पेट्रोलियमजन्य पदार्थाला आग न लागल्यानं मोठा अनर्थ टळलाय. टँकर उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळल्याच्या वेळेस खाली कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. कोल्हापूरमध्ये काल उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो फुटबॉल शौकीनांच्या उपस्थितीत रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूत झालेले चढाओढ ढकलाढकलीचं रूपांतर हाणामारीत झालंय. दोन्ही संघातील खेळाडू, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकही एकमेकांच्या अंगावर धावले. यामुळे मैदानात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली होती.
यांनी प्रेक्षक गॅलरीतून चपला, पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकल्या आणि यामुळे वातावरण तंग झालं असून शेवटी स्पर्धा संयोजक, पंच व पोलिसांनी मैदानात धाव घेतली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून यामुळे सुमारे अर्धा तास हा सामना थांबला होता. या बातमीचा टॉप 10 बातमीपत्रात तिथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.